आतापर्यंत जेवढे हत्ती पेटा मार्फत वनतारामध्ये गेले त्या हत्तींची आजची स्थिती काय आहे ही चौकशी होणं गरजेचं आहे। मग हे अशा पद्धतीनं हत्ती मारण्यासाठी जर तिथं पाठवले जात असतील तर नेमकं काय चाललंय याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। त्याच्यावर ते काही भाष्य करत नाहीत का, कुणाला माहीत काय एवढं घाबरतात अंबानीला माहीत नाही मला। नमस्कार, मी प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। कोल्हापूरमधील महादेवी हत्तीला मुंबई सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वनात पाठवण्यात आला आहे आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर जन आक्रोश उसळलेला आहे। त्यासाठी निदर्शन आंदोलनं ही राज्यावर पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक लावली होती। सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार होते, मठाधिपती होते आणि शेतकरी नेते राजू शेट्टी देखील या बैठकीला उपस्थित होते। नेमकं आजची जी बैठक झाली मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये, काय त्याचे फलित म्हणता येईल? मी सरळ सरकारला सांगितलं की प्रशासनातल्या काही लोकांना हाताशी धरून पेटा या तथाकथित प्राणी मित्र संघटनेनं सगळे खोटे रिपोर्ट तयार करून सारे महाराष्ट्रातले हत्ती हे वनतारामध्ये पाठवायचा ठेका घेतलेला आहे आणि हे अजून किती दिवस चालणार। आणि एक करावं की आत्तापर्यंत जेवढे हत्ती पेटा मार्फत वनतारामध्ये गेले त्या हत्तींची आजची स्थिती काय आहे ही चौकशी होणं गरजेचं आहे। माझ्या माहितीप्रमाणे त्यातले बहुतेक हत्ती मेलेले आहेत। गुजरात नॉर्थ ईस्टमधून आणलेल्या हत्तींची अवस्थासुद्धा अत्यंत वाईट आहे। आमच्या सांगली जिल्ह्यातल्या विटा तालुक्यातला एक हत्ती 2023ला गेलेला होता, तो हत्ती आज जिवंत नाही आहे। सातारा जिल्ह्यातल्या हत्तीची अवस्था तशीच असण्याची शक्यता नाकारता येत नाही। खुद्द अजितदादा पवारांनी बैठकीत सांगितली की माझी माहिती अशी आहे की 4हून जास्त हत्ती तिथले मेलेले आहेत। मग हे अशा पद्धतीनं हत्ती मारण्यासाठी जर तिथं पाठवले जात असतील तर नेमकं काय चाललंय याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। खरं तर माधुरी हत्तीच्या बाबतीत बोलायचं झालं तर 8 वेगवेगळे रिपोर्ट होते की हत्ती माधुरी फिट आहे, फिजिकली पूर्णपणे फिट आहे। असं असताना जर फिट आहे तर मग नेलं का? कारण पेटा म्हणते की हत्ती अनफिट आहेत आणि वनतारा हे हॅबिटेशन सेंटर आहे, तर याचा अर्थ हत्ती फिट असेल, तिला उपचाराची गरजच नसेल तर नेलंच का हा प्रश्न आहे। आणि जर खरोखर हत्ती जर आत्ता सांगतात त्या पद्धतीनं तिला मल्टिपल फ्रॅक्चर असतील, त्याला संधिवात असेल तर अशा अवस्थेत नॉनस्टॉप 48 तास हत्तीचा प्रवास कसा केला? या दोन्हीतलं एक खरं असलं पाहिजे। मग ते खरं काय आहे? जर आमच्या प्रशासनानं हत्ती फिट आहे असं खोटा अहवाल दिला असेल तर ज्याने अहवाल दिला त्यांना सस्पेंड करा अशी मागणी मी केली। आणि ते जर खरं असेल तर वनतारा आत्ताच हत्तीला मल्टिपल फ्रॅक्चर आहे असं खोटं का सांगते? म्हणजे दिशाभूल करून, खोटं सांगून, खोटा बनाव करून, कोर्टाची दिशाभूल करून जर हे हत्ती गोळा करत असतील तर हा एक प्रकारचा तस्करीचाच भाग झाला, हे लक्षात घ्या। परंतु तुम्ही आता हा मुद्दा ज्या पद्धतीने सांगताय माध्यमांसमोर, तुम्ही ते मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित केला, त्यांचं म्हणणं काय होतं नेमकं? त्याच्यावर ते काही भाष्य करत नाहीत का, कुणाला माहित काय एवढं घाबरतात अंबानीला माहित नाही मला। बरं, आता खरं तर आता मग या पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं आता? कारण की आपण जर बघितलं असं तर तुम्ही आता आम्ही महाराष्ट्र सरकारवर विसंबून नाहीच आहोत, त्यांनी बोलवलं म्हणून आम्ही आज आलो। आमची लढाई चालूच राहणार जोपर्यंत आमचा हत्ती मिळत नाही आणि राहिलेल्या हत्तींच्यावरचा त्यांचा नजर हटत नाही। कारण एकही हत्ती आता आम्ही देणार नाही। सीमा भागातले 4 आणि महाराष्ट्रातले अजून 3 हत्ती आहेत, त्या हत्तींच्याकडे वाकड्या डोळ्याने सुद्धा आम्ही बघून देणार नाही। आम्ही त्याच्यामध्ये ही वाढवणार, आम्ही ते आमचं आंदोलन वाढवणार। बायकॉट जिओ, बायकॉट रिलायन्स ही मोहीम आता कर्नाटकात सुरू करणार। आम्ही तेच म्हणणार होतो, कारण आता बायकॉट जिओ, बायकॉट रिलायन्स ही मोहीम तुम्ही हाती घेतलेली आहे, यामध्ये अनेक शेतकरी असतो, स्थानिक लोक सहभागी होताना दिसत आहे। 100% होत आहेत, कारण पैशाच्या बळावर, संपत्तीच्या बळावर जर आमच्या हत्ती, आमची परंपरा, आमच्या रूढी जर मोडून काढणार असतील तर त्यांचा धंदा उद्ध्वस्त करायला आम्हाला वेळ लागणार नाही। कोण असेल या तस्करी, आता शब्द वापरला तुम्ही, कोण असेल हत्ती तस्करीमध्ये? की म्हणजे हत्ती सर्वोच्च न्यायालयामधनं निर्देश देण्यात आले, मुंबई सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले, हत्ती वनतारात पाठवला गेला, मग नेमकं ही साखळी म्हणता येईल की साखळी नेमकी काही न्याय व्यवस्थेची दिशाभूल करून अशा पद्धतीनं हे ऑर्डर घेतले जातात।
वनताराचे मालक अनंत अंबानी आहेत हे जगाला सगळ्या माहीत आहे. आणि माझं तर असं म्हणणं आहे, जर अनफिट असलेल्या हत्तीला 48 तास प्रवास केलेला असेल तर अनंत अंबानीवरच गुन्हा दाखल झाला पाहिजे. बरं, आता तुम्ही जे बाकीचे सांगितले, बाकीच्या राज्यांमधनं देखील हत्ती आणलेले आहे, त्या हत्तीच्या त्या संदर्भात तुमचं कोणाशी बोलणं झालं का, राज्यातील काही इतर लोकांशी? हो, बोलणं झालं. मी काही हत्तीतला तज्ज्ञ नाही, पण आता जे माहिती सांगतोय ती 4 दिवसात चालून माझ्याकडे आलेली माहिती आहे आणि देशभरातले सगळे हत्ती मित्र माझ्या संपर्कात आहेत. दत्ता भरणे यांनी कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. ते म्हणे आता मी शेतकरी आमचा सर्वात महत्वाचा घटक आहे आणि शेतकऱ्याला कशा पद्धतीने पुढे नेता येईल, शेतकऱ्यांसंदर्भात निर्णय घेता येईल या संदर्भात आपण या खुर्चीला मान राखणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचे 14 कृषी अधिकाऱ्यांची आज नियुक्ती करण्यात आली, MPSC मार्फत त्यांची नियुक्ती झालेली आहे. आज त्यांनी त्या ऑर्डरवरती सही केली आहे. दत्ता मामांना माझा एवढाच सल्ला राहील की मागच्याने ढीगभर चुका करून ठेवल्यात त्याची पुनरावृत्ती करू नका. महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे, दररोज 8 आत्महत्या होत आहेत. तेव्हा त्यांना दिलासा वाटेल, काहीतरी आपलं भवितव्य घडवू शकतंय, एवढा दिलासा निर्माण करा तुमच्या कार्यपद्धतीनं, एवढाच माझा त्यांना सल्ला असेल. धन्यवाद. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.